महाडमधील आंबे शिवथर गावातील शेतकऱ्याचा सुप्त उपक्रम. गेल्या 10 वर्षापासून करतायत शेतात हिरव्यागार पालेभाज्यांची शेतीची लागवड. सह्याद्रीच्या कुशीत डोंगराळ भागात भाजीचं पीक घेत चालवतायत संसाराचा गाडा. शेतकरी विठ्ठल मालुसरे यांचं होतंय सर्व स्तरातून कौतुक. महाड तालुका हा ऐतिहासिक तालुका मानला जातो. याच तालुक्यात स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चौदार तळ आणि समर्थ रामदास स्वामींची शिवथर घळी याच तालुक्यात आहे. आणि अशा या पवित्र शिवथर घळी परिसरातील सह्याद्रीच्या कडेकपारात वसलेल्या आंबे शिवथर गावात एका होतकरू शेतकऱ्यानं गेल्या 10 वर्षापासून आपल्या शेतात पावसाळी भात पिकानंतर उन्हाळी भाजीपाल्याची लागवड करण्याचा सुप्त उपक्रम हाती घेतला आणि आपल्या 2 एकर शेत जमिनीत बोरवेलच्या पाण्याच्या साहाय्यानं शेतात विविध प्रकारच्या पालेभाज्या लागवडीला सुरुवात केली. हा शेतकरी आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतोय. अशाच पद्धतीची शेती विठ्ठल मालुसरे यांनी यावर्षी देखील केली असून यावर्षी विठ्ठल मालुसरे यांनी आपल्या शेतात फ्लॉवर कोबी, हिरव्या रंगाचे फ्लॉवर, वांगी, टोमॅटो, मिरची, घेवडा, भुईमूग, हरभरा, माठ अशा अनेक प्रकारच्या पालेभाज्यांची लागवड केली. आंबे शिवथर हे गाव महाड शहरापासून जवळपास 27 ते 28 किलोमीटर असल्यानं या पालेभाज्या त्यांना शहरी भागात विकणं कठीण जात असलं तरी विठ्ठल मालुसरे हे आपल्या पालेभाज्या आपल्या गावात आणि आपल्या शेजारील गावात विक्री करतात. त्यातून मिळणाऱ्या रकमेत त्यांचं घर चालवण्यासाठी खूप मोठं अर्थसहाय्य होतं. नित्यनेमाने विठ्ठल मालुसरे आणि त्यांच्या पत्नी या शेतावर जाऊन पालेभाज्यांची देखभाल करतात आणि आपल्या गोठ्यातील गुरांची देखभाल करतात. विठ्ठल मालुसरे त्यांच्या वाड्यात जवळपास 12 ते 13 गुरे असून यात गीर गायींची देखील त्यांनी पालन केलं. शेती आणि जोड व्यवसाय म्हणून करत असलेल्या या पालेभाज्या व्यवसायामुळे त्यांचं घर चालवण्यासाठी चांगला फायदा होत असल्याचं विठ्ठल मालुसरे यांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. माझं नाव विठ्ठल राजाराम मालुसरे, मुक्काम आंबे शिवथर, तालुका महाड, जिल्हा रायगड. मी इथं म्हणजे शेणखताची शेती करतो. आज जवळजवळ 10 वर्ष झाली मी ती शेती करतोय. भुईमूग, उडीद, मूग, मटकी, हरभरा, मध्यंतर तूर पण केली होती आणि आता सूर्यफूल पण केलं होतं. आणि हे सगळं शेणखतावरती मी पिकवते. याला अजिबात कुठली केमिकल वगैरे वापरत नाही. आणि विक्री करायचं म्हटलं तर आपल्या खेडेगावात तेवढं मार्केट भेटत नाही. मी मध्यंतरी बिरवाडीला नेऊन ह्याची विक्री, वांगी, तंबाटी, कडधान्य हे बिरवाडीला नेऊन विकत होतो. आता ह्या टायमाला कमी लागवड केल्यामुळं मी इथं सदर हे आता हे भाजीपाला वगैरे हे गावातच विकतो. भाजीपाला, मूग, मटकी हे गावातच विकतो. आता नेमकं काय काय लावलं तुम्ही? आता मी इथं उडीद केलाय, भुईमूग केलाय, फुलावर केले, कोबी केले, तंबाटी केली, वांगी केले. त्या अधूनमधून मी गवार लावलेली आहे, भेंडी लावलेली आहे, मिरची लावलेली आहे. पालेभाज्या ह्या बहुतेक मी घरीच आपल्या पिकवतो. कशा पद्धतीने इथे लोक त्याला रिस्पॉन्स देतात, घेतात का विकत? विकत घेतात पण मार्केट नाही तेवढं भेटत. मार्केट कमी भेटतं, लोक घेतात पण चावून रुमतून असा विषय असतो. आता नेमकं काय कायची विक्री केला? आता मी मिरचीची विक्री केली, तंबाटी केली, वांगी केली. अजून फुलावर काय अजून काढायला आला नाही, कोबी काढायला अजून आली नाही. तशी चालू झाली. गेल्या 10 वर्षापासून हा उद्योग? हो, 10 वर्षापासून आम्ही ही सगळी शेती अशीच ह्याच प्रकारे करतो.